काय झालं? शेवटी एसीपी घाडगे काहीही सिद्ध करू शकले नाहीत, सोडून दिलेलं त्याला. कोणी सांगितलं तिला सोडून दिलंय? त्यांचा तो असिस्टंट गेला ना तिच्या मागावर. तुझं आणि अनन्याचं शेवटचं बोलणं कधी झालं? काल नाही, परवा. मला काल परवातला आता फरे काही कळेन असं झालंय. आणि ती आता ऑफिसमध्ये आली होती. भांडण झालं का तुमच्यात? नाही, भांडण असं नाही, पण आर्ग्युमेंट झालं. माझी परिस्थिती समजून घेण्याच्याच मनस्थितीत नव्हती. आयुष्यात माझ्या एवढा मोठा प्रॉब्लेम निर्माण झालाय. माझ्या मुलीचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि मी तिला अटेन्शन द्यावं अशी ती अपेक्षाच कशी करू शकते? प्रॉब्लेम तिच्या आयुष्याचाही मोठा झालाय. ना घरके ना घाटके अशी अवस्था झाली तिची. काय वाटतं? म्हणजे बघ ना, इतकं सगळं वेल कोरिओग्राफ्ड, वेल डिझाइन्ड, सगळे पॅटर्न एकमेकांमध्ये फिट बसणार आहे. ज्या दिवशी देवी नाहीशी झाली, बरोबर त्याच्या एक दिवस आधी अनन्याच्या सासऱ्यांना हे कळलं. मला नाही वाटत त्याचा काही संबंध असेल, पण खरंच असं घडलं का? किंवा कदाचित मी तिच्याकडे धावत जावं म्हणून तिने एक मारलेली थाप असावी. एवढा अविश्वास आहे तुझा तिच्यावर? डेस्परेशनच्या लेवलला आली तर ती काही करू शकते. तुला अजूनही अनन्याबरोबरचं अफेअर कंटिन्यू करायचंय? हा प्रश्न तू तिला जाऊन विचार. माझ्यासाठी या रिलेशनशिपचं महत्व आणि मर्यादा क्लिअर होत्या आणि आजही आहेत. अपेक्षाभंग तिचा झालाय. परवा सांगताना विक्रम म्हणाला की त्याने त्याच्याजवळचे सगळे पैसे आनंदला देऊन टाकले, सेव्हिंग अकाउंट रिकामे केलं, इन्व्हेस्टमेंट मोडल्या. हो. आता विक्रमला पैशाची खूप सणसण भासत असेल, नाही? नाही म्हणजे तसं. आज सकाळी पोलीस आले होते तेव्हा विक्रमच्या बँकेतनं फोन आला होता. गाडीचे हप्ते थकलेत म्हणून. तुमच्यात ढवळाढवळ करायची माझी इच्छा नाहीये, पण तो फोन मी घेतला आणि मग त्यामुळे. नाही, विक्रम भरेल ना ते पैसे. म्हणजे ऑफिसमधून पार्टनर सॅलरीतनं उचलणार आहे तो पैसे. मयांकशी बोलणं झालं पण असेल त्याचं. नाही तरी पण हे राहू देत. मयंक धुरंधर, तुम्ही इथे कसे काय? तुम्हालाच भेटायला आलो होतो. विक्रम वनारसेच्या मित्राचं माझ्याकडे काय काम असू शकतं? विक्रम वनारसेचा नाही, अनन्या सामंतचा मित्र तुम्हाला भेटायला आलाय. बोला. मागे तुम्ही अनन्याची चौकशी करत ऑफिसमध्ये आला होता आणि मला माहीत असूनही मी तुम्हाला काही सांगितलं नव्हतं. आय एम सॉरी फॉर दॅट. ऍक्च्युली अनन्या माझ्या मित्राच्या फ्लॅटवर. माहितीये मला. जिथं तुम्ही तिला लपवून ठेवलंय ना, तिथं जाऊन भेटून आलीये मी तिला. कधी? आत्ताच काही दिवसांपूर्वी. गेले 2 दिवस फ्लॅटवर नाही येते आणि तिचा काही मेसेजही नाही कोणाला. आणि ती कुठे आहे यासाठी मला काळजी वाटते. नाही, इथेही आलेली नाहीये ती. तुझ्या म्हणण्यानुसार जर लताने त्याला सांगितलं असतं आपण पोलिसांची मदत घेतोय, तर त्यांनी एक फोन तरी नक्कीच केला असता. घाडगे साहेब म्हणाले होते संध्याकाळी फेरी मारतो, कदाचित तेच असतील. बघतो मी. विक्रम, विक्रम, काय झालं विक्रम? विक्रम, हात लावू नकोस. काहीतरी असेल त्यात. नाही, एक मिनिट. पॅनिक होऊ नकोस प्लीज. पॅनिक काय होऊ नकोस. तरी आपल्या शट अप. नाही ना, फॉर गॉड सेक शट अप. फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्याशिवाय आपल्याला काहीच कळायला मार्ग नाही की ते रक्त कोणाचं होतं. हां बोला. हो बोलतोय. बोला.
काय? ओके ओके, थँक्यू या, थँक्यू. ॲज आय सस्पेक्टेड, ते रक्त कोणा माणसाचं नव्हतंच. मी त्या फडणीसांच्या घरी गेलो होतो. त्यांना फोटो दाखवल्यावर ते म्हणले की हा आनंद विजयकर नाहीच आहे म्हणून. त्यांच्याकडून खऱ्या आनंद विजयकरचा पत्ता घेतला, त्याच्या घरी गेलो, तो नव्हता. त्याच्या आईला विचारलं तर ती म्हणली की तो गेल्या 20 दिवसापासून नेपाळला आहे कुठल्या तरी वर्कशॉपसाठी. त्या सगळ्या गोष्टी कळतात कशा? मला वाटतं मिस्टर वनारसे, आपण तुमच्या घराचं परत एकदा कोम्बिंग करूया. त्यांनी काहीतरी पॉवरफुल बग सेट केलेला असणार, त्याच्याशिवाय हे शक्यच नाही. पण लताचं काय? बाय द वे, वर्ध्यांनी मला मगाशीच रिपोर्ट केला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लताबाई दिवसभर घरीच होत्या. संध्याकाळी कुठेतरी वाण्याकडे वगैरे जाऊन आल्या, इतकंच. त्यांचं आयटमाइज बिल मी स्वतः चेक केलं, पण त्याच्यामध्ये कुठल्याच नंबरवर असे रिपीटेड कॉल्स नाही आहेत. एक तुमच्या घरचा नंबर सोडला तर बाकी कॉल्सच नाही आहेत. इनकमिंग कॉल्सचं काय? नाही ना, म्हणजे त्यात सुद्धा असं काही आक्षेपार्ह आढळलं नाही मला. मग दुसरा एखादा नंबर तिच्याकडे असला तर? तेवढी एक शक्यता मात्र असू शकते. पण मग आता आमच्या देवीचं काय? मी तुम्हाला म्हणलं तसं मिसेस वनारसे, वी हॅव टू वेट अँड वॉच. आपल्याकडे पर्यायच नाही दुसरा. गुंतता हृदय